आता मेंढीपालनामध्ये कसं असतं की काही लोक सांगत असतात की किंवा मी पण सांगत असतो की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, माझ्याकडे असं होतं, माझ्याकडे तसं होतं. पण आपण काय करायचं की आपल्या भागानुसार म्हणजे मला काय सुटेबल होईल त्याप्रमाणे केलं तरच चांगलं होतं. नाहीतर तुम्ही किती माझ्यासारखं करा किंवा मी तुमच्यासारखं करायला बघेन तर ते खूप साऱ्या त्रासाच्या गोष्टी होतात. आता माझंच उदाहरण घ्या, माझ्याकडं कुठलाच चारा येत नाही, म्हणजे मेथी घास, दशरथ घास वगैरे वगैरे हे सगळे चारे येत नाहीत. मग आम्ही काय करायचं, मग तशा गोष्टी न करता किंवा मला जर आपल्याला आपल्या भागाची जर माहिती असेल चांगली पद्धतीनं की बाबा माझ्याकडं असं असं होतं, मग त्या पद्धतीनं काय केलं पाहिजे, मग अशा पद्धतीचं जर तुम्ही नियोजन केलं तरच हे मेंढीपालनामध्ये त्या पद्धतीनं होईल. पैसा येतो नाही असतले नाही, यूट्यूबमधनं पण पैसा येतो नाही असं नाही. आता त्या काल भावाने विचारलं होतं मला की यूट्यूबचा पैसा येतो की नाही, तर येतोच ना. पण त्याच्यामध्ये कसं होतं की हे जे काय आहे यूट्यूबचं कॉपी पेस्ट चालत नाही, ह्याच्यामध्ये कॉपी पेस्ट चालते ना. मी तुमचं पाहून माझ्याकडचं मी करेन किंवा तुमचं पाहून मी करेन, माझं पाहून तुम्ही करू शकता, तसं हे इकडे मेंढीपालनात चालतं. पण तसं यूट्यूबला चालत नाही, तुम्हाला क्लेम वगैरे येतात. तर तसं काय करायचं असेल तर पहिल्यांदा त्या यूट्यूबचा अभ्यास करून पहा थोडासा, म्हणजे नॉर्मल गोष्टी असतात 2-4 त्या कंडिशन पाळल्या तर त्याच्यातनं पैसा येतो नाही असं नाही. पण जेवढा मेंढीपालनात येतो तेवढा यूट्यूबमधनं अजून तर मला येत नाही किंवा मला वैयक्तिक येत पण नाही तेवढा. म्हणजे पैसा येतो नाही असं नाही, त्याबद्दल काय नाही, पण त्या पद्धतीनं करावं लागतं. आणि मेंढीपालनाचं कसं होतं की मला सोयीस्कर ज्या गोष्टी होतील त्या सोयीस्कर गोष्टींप्रमाणे जर मेंढीपालन केलं तर मेंढीपालन होतं. किंवा मी करतोय म्हणून तुम्ही त्या पद्धतीनं करायला जाल किंवा त्या पद्धतीनं, तर तसं करायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे की सिस्टमॅटिक काम जे होतं त्या गोष्टींचं जर काय नियोजन केलं किंवा त्या चाऱ्याचं नियोजन केलं किंवा ह्यांना त्या राहण्याचं तसं काय गोष्टी केल्या आपण, तर त्या पद्धतीनं नियोजन होतं. ह्या सर्व गोष्टींचं पहिल्यांदाच अभ्यास करून करणे आहे. कारण काय होतं की आता मस्त वाटतं की लोकांना हे चांगलं आहे, चांगल्या पद्धतीने, पण आम्ही काय करतो, आम्ही सिस्टम पद्धतीनं काम करतो. म्हणजे त्यांना जे काय यंत्रणा करायची असते वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. आत्ता जरी म्हटलं पावसाळ्यामध्ये, आत्ता म्हणजे आत्ताची कंडिशन की तुम्ही जर भिजला, म्हणजे आमच्या भागात जर तुम्ही जर भिजला तर तुम्हाला एवढी थंडी लागेल की तुम्हाला म्हणजे अंग असं उतरल. अशा परिस्थितीत ही मेंढरं जगतायत. अशा परिस्थितीत ती लहान कोकरं येतं, काही विषय येत नाही, त्यांचा कुठलाच त्रास नाही, कुठलाच काय विषय नाही किंवा कुणाला सर्दी होणार नाही. पण वातावरण असं आहे, म्हणजे वातावरण त्यांच्या उलट आहे की मेंढ्यांसाठी जगण्यासाठी किंवा मेंढ्यांना राहण्यासाठी पोषक वातावरण नाही. आणि चारा बनवण्याचं वातावरण तर तुम्ही विचारच करू नका, अशा पद्धतीतलं वातावरण आहे. तर आमच्याकडे फिरण्याचं वातावरण आत्ताच्या परिस्थितीत आहे. मग आम्ही काय करतो, आम्हाला पण माहिती आहे की अशा पद्धतीनं जर वातावरण असेल, अशा पद्धतीनं क्लायमेट होत असेल तर आपल्याला कशा पद्धतीनं हे चाऱ्याचं केलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आता म्हणजे समजायला लागल्या. कारण खूप सारे ह्याच्यामध्ये प्रयोग केल्यानंतर थोड्या गोष्टी समजल्या. मलाही सर्व येत नाही, कधी कधी माझ्या म्हणजे बोलण्यातून काही वेगळे शब्द येतात, तुमच्या भागामध्ये ते नवीन असतात. पण म्हणजे तुम्ही समजून घ्या, अशा पद्धतीनं हे वेगवेगळे आहे. पण मेंढीपालनामध्ये तुम्ही स्वतःची एक सिस्टम लावली पाहिजे, एक स्वतःची हे लावली पाहिजे, नियम पाहिजेत की हे ह्या वेळेत झालं पाहिजे, हे ह्या पिरियडमध्ये केलं पाहिजे किंवा हे अशा पद्धतीनं झालंच पाहिजे. आता तुम्हाला मी राणा दाखवतो. आमचा साठेसाहेबांचा राणा आहे, माझा नाही आहे, साठेसाहेबांचा आहे. सर्दी किंवा त्याला शिंक किंवा त्याला थंडी तसलं काहीच नाही. आणि ही गँग बघा छोटी आमची, तर ह्यांचं पण तसं काय नाही. तर असं तुम्हाला वैयक्तिक नियोजन समजलं पाहिजे किंवा वैयक्तिक काय तुम्हाला गोष्टी त्याच्या करता आल्या पाहिजेत. तर त्यानुसार नियोजन केलं तर ह्यांचा काहीच प्रॉब्लेम येत नाही किंवा ह्यांचा कुठला त्रास आपल्याला नसतो. पण एक गोष्ट असते, म्हणजे ह्यांना स्वच्छता राहतील, म्हणजे हे स्वच्छ राहतील. आता ह्याला जरी उचलून घेतलं किंवा ह्याला जरी असं म्हणजे घेतलं तरी ह्याचा वास किंवा ह्याचा स्मेल ह्या सगळ्या गोष्टी येत नाहीत. मग असं जर काही नियोजनबद्धता केली ना तर सर्वात भारी असतं. आणि यूट्यूबला व्हिडिओ का बनवायचे, तर तुमची एक ओळख असते. म्हणजे मी वैयक्तिक सांगतो, आज मला जी लोक ओळखतात हे यूट्यूबवरनंच ओळखतात. जर माझ्याकडे हे नारी सुवर्ण असतं किंवा मी जरी केलं असतं तरी किती लोकांनी मला ओळखलं असतं की माझ्या गावातल्या किंवा गावातल्या ह्यातल्या पंचक्रोशीतल्या लोकांनी. पण ह्याचा व्हिडिओ बनवल्याचा मलाही फायदा येतो आणि माझी ओळखही वाढते आणि व्यवसायही वाढतो. ह्या सर्व गोष्टी होतात. म्हणून मी तुम्हाला सर्रास सांगतो, लोक सांगत नाहीत पण मी सर्रास सांगतो, तुम्ही बनवा, तुमची जाहिरात आली पाहिजे. फक्त काय कॉपी पेस्ट कंटेंट झालं नाही पाहिजेत. म्हणजे एखाद्याचा व्हिडिओ घेतला आणि त्याला एडिट करून वगैरे वगैरे ह्या सर्व तामजाम नाही करायचं. तर तुमची संकल्पना त्याच्यात ठेवायची. जशी मेंढीपालनात तुम्ही संकल्पना वापराल तशी त्या यूट्यूब चॅनलला पण तुमची संकल्पना वापरून व्हिडिओ वगैरे बनवा.
काही विषय येत नाही, काही हरकत नसते, चांगल्या पद्धतीनं चालतं, काही विषय होत नाही. फक्त मेंढी पालनात आपल्या भागानुसार संकल्पना केली तर ते चांगलं आहे. नाहीतर एखाद्याच्या भागानुसार बघून आपल्या भागाकडे करायला जाल तर आपल्याला त्याचा खूप सारा त्रास होतो आणि खूप सारा तामझाम होतो. तर तसं न करता काय करायचं की आपला भाग काय आहे, आपलं वातावरण काय होतं आहे, पावसाचा परिणाम किती होतो किंवा थंडीचं उन्हाळ्याचा, ह्या गोष्टींचा अभ्यास करून नियोजनबद्धतापूर्वक हे करायचं. म्हणजे जास्त वेळ ह्यांच्यामध्ये राहील असं काय नाही. आता खाली शेड पाहू शकता तुम्ही, काय पद्धतीनं शेड आहे, आम्ही झाडू मारतो, काय करतो, हे आता सर्व लोकांना माहिती असेल किती झाडू मारतो आणि काय करतो. तर अशा काही गोष्टी तुम्ही नियोजनबद्धता करा. आता सर्रास लोक अशी शेड बांधतायत, काही हरकत नाही, अशी बारीक चारा सर्रास करतायत, आमचं काहीच कोणाशी काय ऑब्जेक्शन नाही किंवा आम्ही केलं म्हणून तुम्ही करू नका, अशा काही गोष्टी नाहीत. तर आपल्याला फायद्याचं होईल किंवा आपल्या काय ज्या काय गोष्टी फायदेशीर राहतील ह्या गोष्टी करणं सर्वात उत्तम असतं. मी तर पहिल्यापासूनच त्याच्याकडे भर चाललं आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या हिरव्या चाऱ्याचा, तर आमच्याकडं जो चारा आहे तो खूप क्रिटिकल परिस्थितीत आहे आणि त्याच्यावरती सुद्धा मात करून ह्या वर्षी मी मुरघास करणार. कारण आपल्याला त्यातलं थोडंसं जो काय अभ्यास आला त्याच्यानुसार आपण आता पुढचं भविष्यात जो काय मक्याचा मुरघास किंवा मेगास्वीटचा मुरघास करायचा आहे हे मला करावंच लागणार आहे. कारण घरचा जो चारा आहे, म्हणजे वैयक्तिक घरचा जो तुमचा चारा, मक्का, मुरघास किंवा जे काय असेल ते सर्वात क्वालिटी असतं आणि त्याचा जर ह्याच्यात वापर केला, म्हणजे ह्या वर्षी तर मेंढराची क्वालिटी लयच खराब झाली. म्हणजे आहे ते वस्तुस्थिती सांगायला काय हरकत नसते. काय माझी वस्तुस्थिती कोणी येऊन बदलणार नाही, माझी मलाच बदलायची असते. तसं तुमचं पण तसंच आहे, तुमची वस्तुस्थिती तुम्हालाच बदलायची, तुम्हाला कोणी येऊन बदलून देईल असं काही गरज नसते. तर आता ह्यांना सुक्या चाऱ्याचं जे काय आहे ते बरोबर कंटेंट आहे, पण ओल्या चाऱ्याचं जे कंटेंट पाहिजे होतं, जे काय प्रमाण पाहिजे होतं ते माझ्याकडे आहेच नाही. आणि विकतचा मी मुरघास घ्यायचाच नाही हे ठरवलेलंच आहे. पैसे नाहीत अशातली गोष्ट नाही, तर विकतचा त्या पद्धतीनं मुरघास येतच नाही. त्यापेक्षा सुक्या चाऱ्यावरती खुराक थोडंसं घालू आणि त्याच्यावरती प्रमाण वाढवू, ते परवडलं. पण विकतचा मुरघास घ्यायचा नाही हे असं पहिल्यापासूनच मी ठरवलं आहे. कारण मी दोन तीन वेळा तो मुरघास आणलेला, पण तो त्या क्वालिटीतनं निघाल्यापासून मी मुरघासाचा भरवसाच ठेवला नाही. आणि शिथून पुढचा जो काही चाऱ्याचं नियोजन असतं, हे चाऱ्याचं नियोजन प्रत्येकानं आपलं प्रत्येकाचं करायचं असतं. कोणी सांगेल किंवा त्यानं केलं म्हणून मी करेन असं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काही ठेवू नका. तर चाऱ्याचं नियोजन हे एकदम एक्झॅक्टली त्या पद्धतीनं झालंच पाहिजे. बाकीचं काय कराल न कराल वेगळी गोष्ट आहे, पण चारा जर नसेल तर हे मेंढी पालननी नाही. आणि भविष्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुमच्या माद्या 40-50 होतील तेव्हा विकतचा चारा घेऊन करू शकता. 100% मुरघासावरती होतं, 100% सुक्या चाऱ्यावरती होतं. पण सुक्या चाऱ्यावरती काय होतं की सुका चारा जेव्हा आपण देतो, डिलेवरी झाल्यानंतर माद्यांना खुराक देणं गरजेचंच आहे, द्यावंच लागते. कारण ह्यांची अवस्था पाहिल्यानंतर मलाही समजलं की त्यांना खुराक द्यावंच लागते. आणि जर मुरघास असेल तर ती गोष्ट करावी लागत नाही. फक्त मुरघास जरी दिला, म्हणजे आम्ही सर्व गोष्टी करून पाहिलेलं, फक्त मुरघास दिला तरी त्यांना काय होत नाही. फक्त सुका चारा दिला की डिलेवरी झाल्यानंतर माद्यांना खुराक द्यावं लागते आणि ते दिलंच पाहिजे. ही एक त्यातली म्हणजे मायनस पॉईंट आहे. आणि मुरघास आणि सुका चारा जर असेल तुमच्याकडे तर खुराक न देण्याची म्हणजे देण्याची काही गरजच लागणार नाही. अशा पद्धतीचं हे मेंढीपालन. फक्त चाऱ्याचं नियोजन करता आलं पाहिजे. ते पण कसं, आपल्या भागाकडे जो वातावरण आहे, आपल्या भागामध्ये जसं वातावरण आहे त्याच्यानुसार केलं तरच फायदेशीर राहील, नाही तर अजिबात फायदेशीर राहत नाही.